नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, जागतिक योग दिवसाच्या निमित्तानं आपण विशेष पाहुण्यांना आज आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर प्राची डिंगणकर आज आपल्यासोबत आहेत. प्राची मॅडम नमस्कार. मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM मध्ये. डॉक्टर प्राची डिंगणकर या निसर्गोपचार तज्ज्ञ आणि नाडी तज्ज्ञ म्हणून काम पाहतात आणि निसर्गोपचार म्हटलं की ओघानं योगासनं आलीच आणि योगाभ्यास आलाच आणि त्या उत्तम गायिका आहेत आणि गाण्याच्या योगाने आमचा योग जुळून आला, भेट झाली आणि आज त्यांच्याकडनं आपण योगाभ्यासाचं महत्त्व आणि जागतिक योग दिवसाच्या निमित्तानं आपण त्यांची मुलाखत घेतोय. तर सगळं योगासनं का केली पाहिजेत, आहार कसा असला पाहिजे आणि आजच्या या कॉर्पोरेट युगामध्ये योगासनांचं काय महत्त्व आहे याविषयी आज आपण त्यांच्याकडनं माहिती करून घेणार आहोत. आणि त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मी आणि आमच्या दोघींकडनंही तुम्हाला जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छाही देते. शुभेच्छा. प्राची मॅडम, सुरुवातीपासून मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही ठरवलं होतं का की तुम्हाला निसर्गोपचार तज्ज्ञ व्हायचंय का, किंवा असं काही तुमच्या मनात होतं? नाडी चिकित्सा हे मला मिळालेलं गॉड गिफ्ट आहे हा. आणि मग वडील म्हणाले की त्याच्याशी कनेक्टेड तू एज्युकेशन घे. अच्छा. खरं मला जायचं होतं आर्टकडे, म्हणजे चित्रकलेकडे जायचं होतं, छान डिझायनर व्हायचं होतं. पण घरातनं सगळ्यांचं असं म्हणणं होतं की तू करून बघ, की साइड बाय साइड तुला हे पण करता येईल ते पण करता येईल. म्हणून मग मी बेसिक डिप्लोमा डिग्री केलं आणि त्याच्यानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी मी दिल्लीत होते. दिल्लीतून मी निसर्गोपचाराचं शिक्षण पूर्ण केलं, मास्टर्स केलं आणि योगा सायन्स म्हणजे भारत सरकारचं सर्टिफिकेट मी मिळवलं. निसर्गोपचार आणि योगा सायन्स मध्ये मी मास्टर्स केलंय. वा वा. म्हणजे आपण असा कधी विचार करत नाही की जनरली आपल्याला ॲलोपॅथी म्हणजे हे माहिती असतं फक्त, म्हणजे जे काही आपले जे लोक करतो आयुर्वेद आणि होमिओपॅथी एवढंच आपल्याला माहिती असतं. पण हे ह्या क्षेत्रात निसर्गोपचार तज्ज्ञ होऊ शकतो ही ब्रांच कोणाला, ही स्ट्रीम कोणाला माहिती नसते. त्याचा तुम्ही एक नवीन आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी हे उपलब्ध आहे. फक्त ते फोकस होणं आणि आताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, म्हणजे खरं सांगायचं तर शहरामधनं जे आता लाईफस्टाईल आपली चेंज झालेली आहे आणि त्या चेंजमुळे आपल्याला होणारे जे रोग आहेत, म्हणजे नुकताच जो कोरोना येऊन गेला आणि त्याचा सगळ्यात जास्त फटका शहरांना बसला. बरोबर. याला कारणच की बदललेली जीवनशैली आणि त्या जीवनशैलीमुळे हे सगळे परिणाम आपल्यावर जास्त घडून आले. नैसर्गिकरित्या जर मुंबई शहराचा विचार केला तर समुद्र सपाटीपासून हे शहर खूप जवळ आहे आणि त्यामुळे इथे दमटपणा जास्त आहे, म्हणजे ह्युमिडिटी खूप जास्त आहे. त्यामुळे अन्नपचनाचे रोग इथे जास्त होतात किंवा पचन शरीरामध्ये नीट होत नाही. आपण मला थोडंसं योगाभ्यासाकडे वळायच्या आधी थोडंसं शरीराबद्दल एक छोटीशी माहिती द्यायची. स्पेसिफिक मुलांना मला असं सांगायचंय की तुम्ही बघा, सूर्य आणि चंद्राचा परिणाम हा जसा समुद्रावर होतो, महाकाय समुद्रावर होतो, तसा आपल्या शरीरावर होणार नाही का? की चंद्राच्या कलेमुळे जर अख्खा समुद्रावर भरती ओटी होते तर आपण केवढेसे होत समुद्रापुढे. तर ज्याप्रमाणे त्या ओटीच्या भरतीच्या जशा वेळा असतात ना, तशा आपल्या शरीरामध्ये पचनाच्याही वेळा आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपण जेव्हा मिक्सर चालू करतो तर मिक्सर चालू असताना आपण त्याच्यात काही घालतो का? नाही, आधी घालतो आणि मग मिक्सर चालू करतो. तसंच आपलं आहे की भूक लागायच्या आधी आपण वेळेवर खाणं गरजेचं आहे. मग ते वेळेवर खाल्लं ना की भूक लागायच्या आधी खाल्लं की ते भूक जेव्हा अग्नी प्रज्वलित होतो त्यावेळेला ते व्यवस्थित पचन होतं. तुम्ही भुकेच्या वेळेच्या नंतर जर अवेळी खात असाल तर पचन होणारच नाही. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न आपल्यासमोर खूप येतात. 1:30, 2, 4, 6 रात्री कधीतरी 12 वाजता खाणं या खाण्याच्या वेळा नाहीत. मला असं म्हणायचंय की कॉर्पोरेट किंवा धकाधकीच्या काळामध्ये ज्या वेळा आहेत त्या वेळेमध्ये तुम्ही, मी असं म्हणत नाही की जेवा, बरोबर, पण काहीतरी तुम्ही छोटासा स्नॅक्स त्या वेळेला खाणं आणि पोट भरणं हे गरजेचं आहे. तुम्ही पराठा खाऊ शकता, तुम्ही काही इडली चटणी खाऊ शकता, भारतीय पदार्थ तुम्ही काही खाऊ शकता. पिझ्झा, बर्गर हे आपलं खाणं नाही. इंग्रजांनी आपल्याला लादलेलं फॅशन, मी असं म्हणते की ते फॅशनचं खाणं आहे.
की त्याच्यामुळे तुमचं अन्नपचन होतच नाही. तुमची भूक भागते पण ते पचत नाही आणि पचायला कमीत कमी 72 तास लागतात. ब्रेड पचण्यासाठी कमीत कमी, जास्त प्रत्येकाला किती वेळ लागेल माहिती नाही. पण म्हणजे आम्हाला जे शिकवण्यात आलं तेव्हा तर तिकडची लोक आम्हाला असं सांगायचे की ब्रेड हे आपलं खाणंच नाहीये, आपला आहारच नाहीये. साखर, मैदा, ब्रेड म्हणजे हे सगळे पदार्थ आहेत, अल्युमिनियम हे धातू इंग्रजांनी आपल्या भारतात आणले आणि त्याच्यामुळे आपल्याकडचे रोग वाढायला लागले. अच्छा. की भारतीय, खरं सांगायचं तर भारतीयांचे मेंदू अतिशय तल्लख. म्हणजे आपल्याकडे येणारा सगळ्यात मोठा सूर्यप्रकाश हे आपलं खरं भाग्य आहे भारत देशाचं. आणि योग साधना आपल्याकडे करण्यासाठी परदेशातनं लोक येतात, की मोठे मोठे योगाचे क्लासेस घेणारी लोक होती किंवा ध्यानधारणा, धार्मिक सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जे चालतं ते परदेशातली लोक इथे येण्याचं कारणच हे भारतामध्ये की इथे सगळ्यात जास्त सूर्यप्रकाश प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये पडतो, भारताच्या चारी कानाकोपऱ्यात पडतो आणि व्यावसायिकरित्या सुद्धा म्हणून भारत समृद्ध आहे. बरं, की भारतामध्ये इन्व्हेस्ट करणारी जी कॉर्पोरेट लेवल आहे किंवा जे सगळे लोक आज भारतामध्ये इन्व्हेस्ट करतात त्याला कारणच ते की सूर्यप्रकाश आपल्याकडे पडणारा, की ओतप्रोत आहे. म्हणजे आपल्याला नको होतं शेवटी बास आता पाऊस कधी पडेल असं होतं. म्हणजे मला सांगायचं तथ्य की ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. आणि दुसरा एक महत्वाचा अंडरलाईन करायचं की प्रदेशाप्रमाणे आहार बदलतो. बरोबर. म्हणजे भारतातला आहार वेगळा, म्हणजे महाराष्ट्रातला आहार पद्धती पण मैलाला बदलते. गुजरात, मध्य प्रदेश, MP म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी, उत्तर प्रदेश, हे सगळ्या खाली कर्नाटक पासून पार कन्याकुमारी पर्यंत वेगवेगळे वातावरण आणि हवा हे सगळं वेगवेगळं आहे. मग आपल्याकडे पंतप्रधानांनी आपल्याला योगाभ्यासाचं वातावरण का निर्माण केलं तर योगाभ्यासाने तुम्ही ज्या वातावरणामध्ये राहता तिथे तुम्ही काय बरं म्हणतात की तुम्ही त्याला मॅच होता, तुम्ही एकरूप होण्यासाठी योगाभ्यास खूप, वातावरणाशी एकरूप होण्यासाठी योगाभ्यास आपल्याला उपयोग करतो. की ती लोक सुद्धा, परदेशातली लोक येऊन सुद्धा इथे योगाभ्यास करतात आणि मग आपल्या भारतात महत्व वाढलेलं आहे. की असं असतं तिकडे गेलं की मग आपल्याला कळतं खरंच पिकतं तिथे विकत नाही असं आपण म्हणतो. मला निसर्गोपचार तज्ञ म्हणजे तुम्ही काम पाहता तर त्याच्यामध्ये योगाभ्यास आहेत तर त्याची सांगड आपण कशी घालतो त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं. तर निसर्गाचा म्हणजे मी आता जे पहिल्यांदा सांगितलं की निसर्गाचा परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो. मग मोकळ्या हवेत आपल्याला प्राणवायू मिळण्यासाठी सकाळच्या वेळेला आम्ही साधारण सगळेच जण सांगतो की योगाभ्यास करायला पाहिजे. आणि योगाभ्यासातून आपल्याला शरीर स्वास्थ्य तर मिळतच पण आपण जे काम करत असतो त्या कामासाठी आपल्याला त्या योगाभ्यासाचा जास्त उपयोग होतो. पण दिवसभर फ्रेश राहतो, एनर्जी मिळते. आता प्रत्येकाला असं वाटतं की कुणाचा खांदा दुखतो काम करून, कुणाचा खूप वेळ बसून पाय दुखतो, कुणाला स्ट्रेस लेवल कुणाची खूप हाय असते. मग ह्याच्यासाठी स्ट्रेस लेवलसाठी आम्ही नॉर्मली भ्रामरी सांगतो की भ्रामरीने स्ट्रेस लेवल आपल्याला कमी करता येते. अच्छा. तर त्या भ्रामरी म्हणजे काय तर कानावरती दोन्ही हात ठेवायचे असतात, चारी बोट आत येऊन आतल्या आत म्हणतात, म्हणजे एक स्वर आपण म्हणायचा असतो ज्याच्यामुळे भ्रामरी आपल्या मेंदूच्या ज्या नसा असतात ना त्या खूप शांत होतात आणि आपण स्ट्रेस मधनं हळूहळू बाहेर येतो किंवा आपल्याला मार्ग सुचतो नवीन. तर नवीन मार्ग आपल्याला कसे सुचतात तर आपण ज्या घराण्यातनं आलेले असतो किंवा आपल्याकडे असतं ते पण त्या वेळेला आपल्याला ते आठवत नाही. मग आपल्या घरातले आई वडील आजोबा आपल्या आधीच्या बालपणामध्ये आपण जे काही ऐकलेलं असतं आपल्याला माहिती असतं की एक्झॅक्टली व्हॉट इज अ स्ट्रॅटेजी, तर आपण त्याचा उपयोग आपल्या कामामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि दुसरं सांगायचं तर योगाभ्यासामुळे रक्ताभिसरण शरीरातलं खूप चांगलं होतं.
किडनीकडून हृदयाकडे जाणारं आणि हृदयाकडनं मेंदूकडे जाणारं रक्त पूर्ण शरीरामध्ये ज्या आपल्या नसा आहेत, हजारो लाखो नसा आहेत, तर त्यांचं संतुलन नीट राहण्यासाठी योगाभ्यास खूप महत्वाचा आहे. रक्त अशुद्ध रक्त शुद्ध होऊन पूर्ण शरीरामध्ये फिरण्यासाठी आपल्याला योगाभ्यास महत्वाचा असतो. म्हणजे योगाभ्यासामुळे पूर्ण पचनक्रिया, शरीरक्रिया आपली खूप चांगली होते. तर आता अध्यात्मातनं आपल्याला शरीर विकास करण्याचं हे होतं की आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक मंत्र आणि पूर्वीच्या ऋषींनी किंवा अनेक साधकांनी काही गोष्टी, आपले नॉर्मल रोजचे श्लोक असतात, म्हणजे गणपती स्तोत्र असतं, अथर्व शीर्ष आहे, गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्राचं तर मी खरं सांगते खूप इम्पॅक्ट आहे की आपल्या शरीरात जी सप्तचक्र आहे ती जागृत करण्यासाठी गायत्री मंत्राचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. आणि योगाभ्यासाने आपण, म्हणजे गायत्री मंत्रामुळे आपण रोग सुद्धा दूर करू शकतो. इतकी गायत्री माता आपल्याला मदत करते. त्याचं दुसरं एक महत्वाचं उदाहरण अध्यात्मातलं द्यायचं तर हनुमंत आपल्याला खूप मदत करतो, बलशाली आहे. आणि जे हनुमानाचे भक्त आहेत त्यांना त्याचा अनुभव वेळोवेळी येतो. मी आता आमचं रेग्युलरली मी जेव्हा ह्या अध्यात्माच्या याच्यात आले त्या 11 मारुतीची ट्रिप आम्ही चालू केली. आणि त्याच्यातनं जे अध्यात्मातनं जे लोकांचे विकार असतात त्याचा मला अभ्यास करता आला. आणि जेव्हा हनुमंताची भक्ती रोज मी तर असं म्हणते की तुम्हाला एक असं आज योगाभ्यासाच्या ह्याने सांगते की तो बलशाली होता आणि ती शक्ती आपल्याला मिळत राहो, ती ऊर्जा आपल्याला मिळत राहो. रोज तुम्ही न चुकता 11 वेळा भीमरूपी म्हणून बघा. त्याचा परिणाम, व्हायब्रेशनचा परिणाम तुमच्या शरीरावर इतका चांगला होतो ना, अनबिलिव्हेबल. प्रत्येक 11 वेळा रोज भीमरूपी म्हणायचं. बरं. आणि मोठ्याने म्हणायचं. हा, तुम्ही रेग्युलर तुमचं 11 वेळा म्हणत राहायचं की एखादं काम करतोय आपण तर त्याचं स्मरण रोज हनुमानाच्या देवळात जाऊन बघा. शरीर दुरुस्तीसाठी हनुमंत प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला मदत करतो. तो आहे, तो चिरंजीवी आहे. आणि मला असं वाटतं की योगाभ्यासासाठी त्याच्याशिवाय दुसरं अध्यात्माचं उदाहरण मी देऊ नाही शकत की तो बलशाली. अनेक म्हणजे रामायण आपण वाचतो, महाभारत वाचतो, पण हनुमंताचं महत्व खूप वेगळं आहे. संकटमोचन आहे तो. आणि बाकीचे देव पण आहेत, पण योगाभ्यासाच्या दृष्टीने मी असं सांगते की तो ज्या काही बैठका काढायचा, त्याचं खाणं होतं, तो काय होतं आहे सगळ्यांना मी सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे. पण हनुमंत खूप तुम्हाला उपासना, हनुमंताची उपासना खूप तुम्हाला बलशाली. रोगातनं बाहेर पडण्यासाठी रामरक्षेमध्ये एक स्पेसिफिक आपण रामरक्षा म्हणत असताना शिरोमे राघव पातू बालम दशरथात्मजा कौसल्यो दृश्यो पातू विश्वामित्र प्रियश्रुती. म्हणजे हे सगळं आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे. अजून आपल्याला म्हणजे आपण सांगतात की रोज रामरक्षा का म्हणावी, तर ह्याचं कारणच ते की श्रीरामाने आपल्याला पूर्ण आपलं आरोग्य चांगलं राहावं, हिंदू धर्म वाढवावा, तोची जपावा आपण म्हणतो. तर हे सगळं आपल्याला आपल्या धर्मामध्ये ऑलरेडी या गोष्टी दिलेल्या आहेत की तुम्ही नुसता योगाभ्यास आम्ही करतोय, पण आपलं विश्वास एका गोष्टीवरती, कुठल्याही तुमची जी तुम्ही ज्या देवाचं करत असाल त्याच्यावर विश्वास ठेवून योगाभ्यास करा. तुम्ही त्या रोगातनं नक्की बाहेर पडता. म्हणजे कुठेतरी ती एनर्जी आपल्याला या सृष्टीतून, ती स्पंदनं आपल्याला या सृष्टीतून मिळत असतात. मेडिटेशन करताना, व्यायाम करताना आपला कॉन्फिडन्स वाढतो. खरं सांगायचं तर ज्यांना काही घटना, निगेटिव्ह गोष्टींमुळे, काही पुरुष असतील, महिला असतील, मुलं असतील, परीक्षेमध्ये अपयश आलं आणि आता मी काय करू, तर नक्की हनुमंताचं तुम्ही स्मरण करा की तुम्ही योगाभ्यास चालू, सूर्यनमस्कार घालायला. मी तर म्हणते की ज्यांना अपयश येतं त्यांनी रोज सूर्यनमस्कार घालावे. त्या प्रॉब्लेम मधनं तुम्हाला सूर्य आपल्याला तेज देतो. आणि सूर्यनमस्काराचं महत्व आहे की त्याच्यात सगळी आसनं कव्हर होतात. मी तुम्हाला तेच विचारणार होते. काही बऱ्याच ठिकाणी मी गेले तेव्हा मला ऐकलेलं आहे की तुम्ही बाकी काही करू नका, फक्त 12 सूर्यनमस्कार घाला. हे कितपत योग्य आहे ते तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. तर आता मी जसं सांगितलं की अर्घ्य देणं, सूर्याला अर्घ्य देताना सूर्याय नमः 12 नावं सूर्याची घेऊन आपण सूर्यनमस्कार घालतो. तर सूर्यनमस्कार आता युट्यूब वरती वगैरे तुम्हाला शास्त्रोक्त सूर्य
सूर्यनमस्कार हो. कसे घालायचे हे तुम्हाला युट्यूबवर दिसतं, पण पूर्ण शरीराला प्रत्येक ठिकाणी स्ट्रेचिंग होणं, स्नायू ताणले जाणं, रक्ताभिसरण होणं, हे श्वासाचं म्हणजे डीप आपण म्हणतो की डीप म्हणजे काय दीर्घ श्वसन हे सूर्यनमस्कारामुळे करता येतं. श्वास घ्यायचा आणि सोडताना सूर्यनमस्कार करायचा असतो. इतकं असतं की आपण नॉर्मल जेव्हा श्वसन करतो तेव्हा आपण डीप ब्रिदिंग करत नाही. बरोबर. म्हणूनच योगा असं म्हणलंय की सूर्यनमस्काराच्या आधी किंवा सूर्यनमस्कारानंतर शरीर जेव्हा थकतं त्यावेळेला शांत बसून अनुलोम विलोम करावं, अच्छा. की ज्याच्यामुळे तुम्हाला शरीरात फुफ्फुसात जास्तीत जास्त ऑक्सिजन घेता येईल. फुफ्फुसाची ताकद तुमच्या वाढणं. वाढणं, खूप पंपिंग वाढणं खूप महत्वाचं असतं. तर त्याच्यामुळे सूर्यनमस्कारामध्ये मुदला सगळी आसनं, आहेत. तुमची भुजंगासन होतं, बरं. वज्रासन होतं, सगळी आसनं त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे रोज असं पण नाही की रोज 12 एकदम सुरुवात करा, आज 5 करा, मग उद्या 6 करा, असं हळूहळू दर आठवड्याला 12 वाढवत 12 सूर्यनमस्कार केले की शरीराला त्याची सवय होते, तुमचे स्नायू बळकट होतात. म्हणजे मी तर असं म्हणते की कॉर्पोरेट आणि फास्ट लाईफ मध्ये जगणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी रोज कमीत कमी 5 सूर्यनमस्कार तरी घाला, की तुमचं जे लाईफस्टाईल आहे की उठलात ना की एक चूळ भरायची, वॉशरूमला जाऊन यायचं आणि आपल्या आहे त्या बेडरूम मध्ये जिथे जागा मिळेल तिथे 5 सूर्यनमस्कार घाला, स्वतःसाठी घाला. माझं असं म्हणणं आहे की त्यांना बसून बसून दिवसभर त्यांचं एसी मध्ये बसून असेल, एका ठिकाणी स्ट्रेस लेवल खूप जास्त असते, अचिव्हमेंट्स असतात, मग त्याच्यासाठी मेंदूकडे रक्त जाणं खूप गरजेचं आहे. सूर्यनमस्कार करताना आपण पहिलंच खाली वागतो. म्हणजे असं म्हणायचं की पूर्वी आपल्याला म्हणायचं ना बाहेर जाताना घरातल्यांना नमस्कार करा किंवा बाहेर जाताना देवाला नमस्कार करून बाहेर जा, ही आपल्या घरातली संस्कृती आहे. त्याला कारणच आहे की मेंदूकडे रक्तप्रवाह तुमचा गेला पाहिजे आणि सूर्यनमस्कारामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपोआप घडून येतात. त्याच्यासाठी वेगळं काही करायचं गरज नाही. नक्की. पटकन एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण जागतिक योग दिवसानिमित्त डॉक्टर प्राची डिंगणकर यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याशी आपला संवाद असाच सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. आचार्य 90 FM. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण जागतिक योग दिवसानिमित्त डॉक्टर प्राची डिंगणकर यांना आमंत्रित केलेलं आहे. त्या निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत, नाडी तज्ज्ञ आहेत आणि आज आपण योगाभ्यास कसा करावा, अध्यात्मातनं योगाकडे कसं वळावं किंवा त्याचा अध्यात्माचा आपल्याला योगासनांना कसा उपयोग होतो त्याविषयी जाणून घेतलं. आता थोडं डीप मध्ये जाऊया, म्हणजे लहान मुलांनी योगासनं कशी करावीत. कारण मी आता दादरला स्वामी समर्थ व्यायाम मंदिरात जाते तर तिथे लहान मुलं खूप छान पद्धतीने मल्लखांब करतात, योगासनं करतात. ते सकाळी असं गेलं ना की फार छान वातावरण वाटतं. तर लहान मुलांचं योगासनं कशी करावीत, मग महिलांनी कसं आपलं म्हणजे नोकरी सांभाळून घर सांभाळून योगासनासाठी कसा वेळ काढावा त्यांच्याविषयी जाणून घेऊया आणि ज्येष्ठांनी योगासनं कसं करावं. कारण ज्येष्ठ लोक थोडा आळस करतात तर त्या ह्या सगळ्या तिन्ही टप्प्यांवर आपण बोलूया. तर मला असं सांगायचंय की लहान मुलं जे असतात त्यांना घरातून जसं सांगितलं जातं तसं मुलं करत असतात. लहान मुलांना शिकवणारा गुरु असतो आणि तुम्ही ज्या ठिकाणी मुलं जातात त्या ठिकाणी गुरुचं बघून मुलं करत असतात. तर मुलांना साधारण एक कवायत कशी असते, हात वर करा, खाली करा किंवा बाजूला करा, सावधान विश्राम, त्या शाळेत होतात. तर ह्यांना आत्तापासूनच प्राणायामाची सवय लावणं बेसिक, की सूर्यनमस्कार, मल्लखांब ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पण त्यांचं आयुष्य पुढे त्यांना सुदृढ करायचं असेल किंवा त्यांना एका ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांना चांगल्या विचारांची खूप गरज आहे. आणि ते चांगले विचार हे वेगवेगळ्या पुस्तकांमधनं त्यांना मिळत असतात. त्यांना वाचनाची गोडी लागली पाहिजे. आणि योगासनांमध्ये तर मी म्हणेन की त्यांना मेडिटेशनची सगळ्यात चांगली सवय रोज
5 मिनिटं का होईना पण घरातल्या देवासमोर बसून वा. मला जप करायचा आहे, मला प्राणायाम करायचा आहे, तर हे घरातल्यांनी मोठ्यांनी मुलांना शिकवणं, आत्ताच्या नवीन पिढीला शिकवणं अतिशय महत्वाचं आहे. बरं. कारण ही नवीन पिढी आहे ना, ही खूप चंचल आहे. म्हणजे त्यांना इन्स्टंट जे काय असतं घरातलं वातावरण असतं की हा तुला हवंय ना मी देतो, बरं. आणि पालकांचा विचार काय असतो की आम्हाला काही मिळालं नाही पण आम्ही तुम्हाला देऊ शकतो ना. हा. पण त्यालाही एक लिमिट ठेवा. गरजेपेक्षा जास्त गोष्टी मुलांना देऊ नका की ज्याच्यामुळे त्यांचं लक्ष दुसरीकडे जाईल. त्यांना जर त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवायचं असेल तर योगाभ्यासातून त्यांचं ध्येय गाठू गाठू शकतात. बरं. आणि त्याच्यासाठी सुरुवातच त्यांची एक 5 ते 10 मिनिटं त्यांनी मेडिटेशन करणं, आणि रोजचं त्यांचं कार्य शाळेमध्ये असेल तर रेग्युलर योगासनं त्यांना जी शाळेमध्ये शिकवली जातात, तर सूर्यनमस्कार, त्याच्यानंतर वज्रासन घालणे, त्याच्यानंतर पद्मासनात बसणे, ध्यानधारणा, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक योगा अभ्यास त्यांना शिकवणं हे खूप गरजेचं आहे. महिलांचे वेगवेगळे टप्पे आहेत. म्हणजे आता कॉलेजमध्ये जाणाऱ्या महिला किंवा नोकरीवर जाणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या महिला आणि एक घरात म्हणजे गृहिणी ज्याला आपण म्हणतो त्या महिला, त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा? तर आधी मी सगळ्यात छान प्रश्न विचारला तुम्ही मला की कॉलेजमध्ये ज्या मुली आहेत की त्यांना थोडस एक वेगळे मेंटॅलिटी त्यांची बदललेली असते की घरातल्या नाही, आपण बाहेर एन्जॉयच्या नावाखाली जे बंद बाटल्या ज्या फुडल्या ज्युसेस वेगवेगळे पेले जातात, त्याच्यानंतर बंद पाकिट फोडून त्यातले वेफर्स आणि हे सगळं खाल्लं जातं. तर मी थोडस त्याच्याकडे जास्त की हे खाण्यापासून तुम्ही, मला असं वाटतं खाऊ नये ते पदार्थ की ज्याच्यामुळे थेट तुमच्या युट्रसवरती परिणाम होतो. केस पांढरे होणं म्हणजे तुमच्या शरीरातलं गंधक हे कमी व्हायला सुरुवात होते आणि रक्तप्रवाह खंडित होणं, वेगवेगळे आजार होणं. मी आता परवाच ऐकलं एक मुलगा अचानक अटॅक येऊन गेला. म्हणजे ही किती धक्कादायक गोष्ट आहे, किती म्हणजे त्याच्या बाबतीत खूप विचार करता येतो की जंक फूड खाणं, स्ट्रेस लेवल, तुम्हाला जे झेपतंय किंवा मला जे झेपेल आणि मी जे करू शकेन असं शांत स्वयं अध्ययनाचा अभ्यास तुम्ही तुमच्या करिअरसाठी निवडावा की माझी आवड आहे पण मी हे करू शकते का. बरं. ह्याचा तुम्ही मला असं वाटतं की आकलन करणं हे खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होणार नाही. आणि आहार म्हणजे घरातनं जो तुम्हाला डबा मिळत असेल तर त्याच्यावरती, घरच्या जेवणावरती मला असं वाटतं आजच्या काळामध्ये जास्त फोकस होणं खूप गरजेचं आहे. कारण हे कुठून पदार्थ येतात, कुठे पॅक केले जातात, त्याचाही खूप विचार होणं गरजेचं. म्हणजे आपल्याला त्यावेळेला चव लागते. मागे एक मी फॉरेन कंट्रीज मधला एक व्हिडिओ बघितला होता की त्या पदार्थांमध्ये ना असे मसाले घातलेले असतात की तुम्हाला ते परत परत खावंसं वाटतं. अच्छा. म्हणजे ती स्ट्रॅटेजी असते कंपनीची, तर ती आपण ओळखायला पाहिजे की आपल्याला हे परत परत खावंसं वाटतं म्हणजे त्याच्यात काहीतरी आहे. म्हणजे असं लिहिलेलं असतं की एखाद्या कोल्ड ड्रिंक वरती लिहिलेलं असतं की हे विदाउट शुगर फ्री आहे, तर शुगर फ्री ना कुठलंही नसतं. कुठलंही आतापर्यंत शुगर फ्री आलेलं नाहीये. आपला विश्वास त्यांनी घेतलेला असतो, त्याच्यामुळे त्या विश्वासाखाली जे आपल्याला देतात ना ते आपण आनंदाने पितो. म्हणजे घुमाने वाला चाहिए, तर तसं ते कंपन्या असतात की एखाद्या कंपनीवरचा खूप विश्वास तुम्हाला ते सगळं खाण्यासाठी प्रवृत्त करत असतो. तर ते तरुण वर्गाने मला असं वाटतं की विचार करायला पाहिजे. खूप जास्त चहा कॉफी पिणं की हे खूप घातक असतं. दिवसात नाही, साधारण थोडस एक वेळ चहा सकाळ किंवा संध्याकाळ तुम्हाला अगदी तलफ येते तर थोडासा चहा घ्यायला काही हरकत नाही. पण विनाकारण 10-10 कप, 11-11 कप, रोजचे 20-20 कप महिलांनी सुद्धा चहा घेणं. आता ते ग्रीन टी नवीन काहीतरी आलंय, तर हे सगळं पॅकेट फूड आहे. तर मला असं वाटतं की थोडं लक्ष द्या. घरातनच तुमचं काय असेल लिक्विड तर ते तयार करून द्या. वेगवेगळ्या स्मूदीज असतात जे आपण तयार करून बरोबर ठेवू शकतो. एरवी आपण फळं खाऊ शकतो, सॅलड खाऊ शकतो.
तर तुम्ही म्हणाल की सॅलड कुठे चांगली येतात, पण ती स्वच्छ करायच्या पद्धती आहेत, त्या पद्धती आपण वापरल्या, ते सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे. तर मला असं वाटतं की चांगलं फूड तुम्हाला मिळू शकतं. आणि मला असं वाटतं आजारपणावर खूप खर्च करण्यापेक्षा आहारावर खर्च करणं कधी की मला असं वाटतं की मेडिक्लेम हे करण्यापेक्षा आहारातनं तुम्ही स्वतःला खूप चांगलं बरं करू शकता. तर मुलांनी हे स्पेसिफिक हे करायला पाहिजे की आम्हाला खाणं तुमचं सुधारलं म्हणजे आरोग्यातनं तुम्ही डिसीज म्हणजे आता जे फर्टिलिटी सेंटर सगळी ओपन झाले त्याला कारणच जंक फूड आहे. जंक फूड. आणि महिलांसाठी मी असं सांगेन ज्या स्ट्रेसफुल, जसं मगाशी मी सांगितलं की रोज सकाळी 5 सूर्यनमस्कार घाला, प्राणायाम करा, कपालभाती करा, की ज्याच्यामुळे पचन तुमचं चांगलं होईल. म्हणजे तुम्हाला वाटतं की आपलं पोट साफ झालं, पण ते पूर्ण साफ झालेलं नसतं. ते अर्ध पोटातच असते घाण. ती पूर्ण बाहेर पडण्यासाठी कपालभाती खूप मदत करते. तुमचं एज छान ठेवते, स्किन छान ठेवते. तर कपालभाती आपल्याला खूप मदत करते. सिटिंग्स वाढवाव्यात कपालभातीच्या. त्याच्यामुळे कॉर्पोरेट लेवल आणि इतर स्ट्रेस लेवल मध्ये काम करणाऱ्या बायकांना कपालभातीचा खूप चांगला उपयोग होतो. आणि वृद्धांबद्दल मी असं सांगेन की पायाचं स्पेसिफिक आजकाल लोकांना खूप प्रॉब्लेम होतात. तर गुडघ्यांचा, सांध्यांचा. तर माझं असं म्हणणं आहे की वातक्षम पदार्थ खाणं बंद करा. आणि वृद्धांसाठी असं आहे की पथ्य जर त्यांनी योग्य केलं डॉक्टरांच्या सल्ल्याने, तर मला असं वाटतं की वृद्धांना सुद्धा चांगला परिणाम होऊ शकतो. आता योगासनांमध्ये स्पेसिफिक सांगायचं तर ज्यांना गुडघ्याचे प्रॉब्लेम नाहीये तर ते खूप न वागता सूर्यनमस्कार घालू शकतात. छोटी जी आसन आहेत ती तुम्ही करू शकता, जी तुम्हाला करता येणं. मेडिटेशन, मुद्रांचा अभ्यास त्यांना चांगला करता येतो. की योगामध्ये मुद्रांचं खूप महत्व आहे. तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा आहेत, तर त्या तुम्हाला कुठल्या सुटेबल आहेत, काय आहेत, तर ते योग शिक्षकाकडनं समजून घेऊन तुम्ही मुद्रांचा अभ्यास केला तरी रोग निवारण करता येतं. पण ते सातत्याने करायला पाहिजे की आज मी केलं उद्या करणार नाही. मग तुम्ही टीव्ही बघत असताना पण ते करू शकता. तुम्ही बाकीचं काही करत असताना पण मुद्रा अभ्यासामुळे तुम्हाला नॉर्मल म्हणजे शांतपणे तुम्हाला मुद्रा अभ्यासाने रोग निवारण होतं. म्हणजे त्याच्यासाठी आसनच करायला पाहिजे असं काही नाही. अच्छा, बसल्या बसल्या आपण मुद्रा करू. मुद्रा अभ्यासाने खूप आता योगाचाच हे आहे, ध्यानाचाच एक भाग आहे. तर ते ज्यांना खाली बसता येत नाही ते खुर्चीमध्ये बसूनही छान एक्सरसाइज हातापायाचे फिजिओथेरपिस्ट आणून करतात. ते तुम्ही घरी सुद्धा करू शकता. नक्कीच. तर डॉक्टर प्राची, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या जागतिक योग दिवसानिमित्त खूप अनमोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी तुमचे आचार्य 90 FM तर्फे आभार मानते. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर प्रेक्षक हो, आज आपण जागतिक योग दिवसानिमित्त डॉक्टर प्राची डिंगणकर, ज्या निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत, नाडी तज्ज्ञ आहेत आणि योगाभ्यास सुद्धा त्या उत्तम रीतीने जाऊन आपल्या सगळ्या पेशंट्सना सांगत असतात, तर त्यांची आज आपण मुलाखत घेतलेली आहे. आमची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय देऊन नक्की कळवा. आणि मी आरजे तेजस्विनी आपली रजा घेते. पुन्हा एकदा डॉक्टर प्राची आणि माझ्याकडून तुम्हाला जागतिक योग दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खूप शुभेच्छा. धन्यवाद. योगासनं करा आणि सुदृढ व्हा. आचार्य